वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या मुलांचे डोळे, त्यांची दृष्टी कमी व्हायला लागली आहे. स्क्रीन टाइम त्यांचा वाढला आहे. तासन तास पोरं मोबाईलवरती आहेत. इथं आता काही आजी आहेत माझ्या. मला सांगा आजी, पोरगं रडायला लागल्यावर तुम्ही काय करत होता? तो त्या पोराला जवळ घ्यायचा, कड्यावर घेऊन, आणि जवळ घेतल्याबरोबर पोरगं रडणं थांबतो. आणि का थांबवायचं माहितीये? आईच्या गर्भात असताना त्या लेकरानं पहिल्यांदा काय ऐकलंय? आईच्या हृदयाचे ठोके ऐकले. त्याला ते इतके परिचित आहेत, जवळ घेतल्याबरोबर त्याला कळायचं माझी आई आहे, आणि पोरगं रडणं थांबवतो. आता पोरगं रडायला लागलं, आपण काय करतो? खरं खरं सांगायचं, पर्स मधनं मोबाईल काढायचा, आणि पोरगं तर असलं पुढचं आहे, ते मोबाईल हातात आल्याबरोबर रडायचं थांबत. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतली असेल तर हा कुणाचा पराजय हो? हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? हे ठरवण्याची वेळ आली आहे. माझी सगळ्या आयांना विनंती आहे, पोरांना वेळ द्या, त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी संवाद साधा. अचानक कॉलेजला गेलेल्या तुमच्या पोरापोरींच्या मोबाईलला पासवर्ड आलेत, लॉक आले. आतापर्यंत पासवर्ड नव्हते. कॉलेजला जायला लागल्यापासनं दादाला वाटतं झोपतानाही फोन उशाला असावा, दिदीला वाटतं बाथरूम मध्ये जातानाही हातात मोबाईल असावा. आई बापाला कळू नये आता आपल्या मुलांसोबत आपल्याला बोलण्याची वेळ आली आहे. म्हणून योग्य वेळी तुमच्या मुलांसोबत बोला, त्यांच्या भावना जाणून घेण्याचा कधीतरी प्रयत्न करा. दुर्दैवानं आम्ही त्यांच्या भावना कधी जाणून घेतल्या नाही, त्यांच्याशी कधी संवाद साधू शकलो नाही. आम्ही एका वेगळ्या धुंदीत आहोत की नाही चाललंय, पण एक वेळ येते आणि तिथे वाटतं की नाही, वेळीच आम्ही आमच्या मुला मुलींच्या संस्कारांसाठी वेळ द्यायला हवा होता. घरात आपला भाऊ आपला ऐकत नाही, घरात वडील आपलं मुलाचं ऐकत नाही, मुलगा वडिलांचं ऐकत नाही. पण ही जी, आणि मी माहिती घेतली शिक्षणाच्या बाबतीमध्ये महाराजांनी केलेलं काम, गोरक्षणाच्या बाबतीत महाराजांनी केलेलं काम. तुम्ही भगवान श्रीकृष्णाचं जर सगळं चरित्र पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की कृष्णाच्या चरित्रामध्ये 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक आहे गाय, दुसऱ्या आहेत गोपिका, आणि तिसरी आहे गीता. पण आज गाय सुरक्षित नाही, गोपिकांचा सन्मान ठेवला जात नाही, आणि गीता समजून घ्यायला कुणाला वेळ नाही. पुन्हा जर आपल्याला गोकुळ निर्माण करायचं असेल, आनंदाचं साम्राज्य निर्माण करायचं असेल, तर गाय सुरक्षित असली पाहिजे, या गोपिकांचा सन्मान केला पाहिजे, आणि गीता समजून उमजून घेतली पाहिजे, आचरणात आणली पाहिजे. आज झालंय असं, पुरोगामित्वाच्या नावाखाली धर्माला नाकारलं जात आहे. स्वतःला पुरोगामी समजणारे लोक धर्म अध्यात्म नाकारायला निघाले. धर्माला आणि अध्यात्माला नाकारून तुम्ही कोणत्याही शाश्वत विकासाकडे जाऊ शकणार नाही, हे सत्य आहे, आणि ते सत्य आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्ही कोणत्या गोष्टींहून धर्म नाकारणार? कर्मण्येवाधिकार रस्ते मा फलेषु कदाचन सांगत असताना लोक असं म्हणाले की अरे तुम्ही फळाची अपेक्षा नाकारता. अरे फळाची अपेक्षा नाही, चांगलं कर्म केल्यानंतर फळ मिळणारच आहे, त्याच्या पाठीमागं धावू नका, हे गीता सांगते. हे गीतेचं तत्वज्ञान मी समजून घेतलं पाहिजे. आज मी आपल्या सगळ्यांची मनोगत ऐकत होतो की या 4 महिन्यामध्ये आपण काय केलं, काय मिळवलं. या सत्संगाचं महत्व इतकं आहे, लक्षात घ्या. 4 महिने आपणच नाही, आपण आपल्या लहान मुलांना घेऊन आलं पाहिजे. मी आज नगरून येताना माझ्या 3 वर्षाच्या मुलीला घेऊन आलोय. मी म्हटलं चल ऐकलं पाहिजे. आपण कधी ऐकणार आहोत? घरामध्ये आजी आजोबा होते, ते नातवाला जवळ घ्यायचे, त्याला रामकृष्ण समजावून सांगायचे, महावीर समजावून सांगायचे, आनंद ऋषींचा इतिहास सांगायचे, ज्ञानोबा तुकोबा सांगायचे. आता आजी आजोबा घरात आहेत पण त्यांना रामकृष्ण आठवत नाही. नातू म्हटला गोष्ट सांग तर आजोबा गोष्ट सांगतात. एक होता राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. आता आज्यानं असं सांगितल्यावर पोरानं काय करायचं? ते तेच करतोय कॉलेजला. एक राजा आणि 2 राण्या, एक आवडती आणि एक नावडती. तुम्ही काय पेरायचं ठरवलं? गहू पेरून ज्वारी उगवत नाही, ज्वारी पेरून हरभरा उगवत नाही. मगाशी अध्यक्षांनी विषय काढला की येणाऱ्या काळात येणाऱ्या पिढीला शाळा सुरू करा, त्यांच्यापर्यंत आपलं ज्ञान पोहोचेल. आणि मी सांगेल, पहिली शाळा घरात सुरू होते. तुम्ही ठरवलं पाहिजे तुम्ही तुमच्या लेकराला काय विचार द्यायचा. लहानपणी आम्ही गाणं म्हणायचं, तुम्ही म्हटलात का ते गाणं एरे एरे पावसा? माहितीये का काय गाणं? एरे एरे
पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, एग एग सरी, तुझे मडके बरी, सर आली भाऊ, आणि मडके गेले भाऊ. हा, हुशार आहेत सगळे मला सगळ्यांना हे गाणं पाठ आहे. मग मी माझ्या आजोबांना विचारायचो, आजोबा हे गाणं का म्हणायचं? माझे आजोबा म्हणायचे आपला देश कृषीप्रधान आहे, कृषीप्रधान देशात पावसाची गरज असते. लहान मुलांनी अशी गाणी म्हटली की लहान मुलांचं देव बाप्पा ऐकतो आणि मग पाऊस पडतो. आमच्या बाप दाद्यानं आमच्या आज्या पंजानं सांगितलं आपला देश कृषीप्रधान आहे, येरे येरे पावसा म्हणा. आणि आज शाळेत गेल्यावर पहिल्याच वर्गात बाई शिकवतात रेन रेन. पोरांनी नेमकं करायचं काय? आज लहान पोरग जर शाळेत निघालं तर आई वॉटर बॅग भरून देते, सांगते तुझं पाणी तू प्यायचं, तुझं पाणी दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्याचं पाणी तू प्यायचं नाही. आणि वर्गात गेल्यावर गुरुजी सांगतात एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं. पोरांनी नेमकं करायचं काय? आम्ही कोणता विचार आमच्या पोरांपर्यंत पोहोचवणार आहोत? आणि तो पोहोचवण्यासाठी आईबाप म्हणून आपल्याला वेळ तरी आहे का? किती पालक असे आहेत की आपल्या मुलांना वेळ देतात, त्याच्या गालावरून हात फिरवतात, वेळ प्रसंगी त्याच्या कानाला पकडतात, वेळ प्रसंगी त्याला जवळ घेऊन त्याच्याशी वेळच नाही पालकांना. नाही. शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंग असतात, 1000 पोरांच्या पाठीमागे 4 पालक येतात. त्यांच्या मागे इतकी काम आहेत, ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलंय, सोसायटीचं लागलंय, कॉर्पोरेशन आलंय, दिल्लीतल्या सरकारचं काय चाललंय, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं काय चाललंय. त्यातून वेळ मिळाल्यावर ते पोराला विचारतंय यंदा कितवीला आहे भाऊ? पोराला द्यायला वेळ नाही. आणि मग पोरांनी काय केलं माहितीये का? आपल्याला वेळ नाही ना, मग त्यांनी एक छान साधन त्यांच्या हातात आलंय आणि मग तासन तास पोरं त्या साधनामध्ये बुडून गेली. मगाशी कोणीतरी सांगितलं की आम्ही महाराजांची सगळी कीर्तनं युट्यूबवरती पाहिली. किती चांगलं साधन होतं मोबाईल. आज मी प्रत्यक्ष ऐकू शकत नाही, पण उद्या गेल्यानंतर मी ऑनलाईन बघेल कुठल्या पेजवरती आहे. किती सुंदर साधन होतं मोबाईल, पण त्याचा इतका अतिरेकी वापर केला. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या मुलांचे डोळे, त्यांची दृष्टी कमी व्हायला लागलीये. स्क्रीन टाइम त्यांचा वाढलाय, तासन तास पोरं मोबाईलवरती आहेत. इथं आता काही आजी आहेत माझ्या, मला सांगा आजी, पोरगं रडायला लागल्यावर तुम्ही काय करत होता? तो त्या पोराला जवळ घ्यायचा, कड्यावर घेऊन, हा, आणि जवळ घेतल्याबरोबर पोरगं रडणं थांबतो. आणि का थांबवायचं माहितीये? आईच्या गर्भात असताना त्या लेकरानं पहिल्यांदा काय ऐकलंय? आईच्या हृदयाचे ठोके ऐकले. त्याला ते इतके परिचित आहेत, जवळ घेतल्याबरोबर त्याला कळायचं माझी आई आहे, आणि पोरगं रडणं थांबवतो. आता पोरगं रडायला लागलं आपण काय करतो? खरं खरं सांगायचं, पर्स मधनं मोबाईल काढायचा, आणि पोरगं तर असलं पुढचं आहे ते मोबाईल हातात आल्याबरोबर रडायचं थांबत. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतली असेल तर हा कुणाचा पराजय हो? हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? हे ठरवण्याची वेळ आली आहे. एकदम. तुमच्याकडे किती पैसे आहेत ना कोण विचारत नाही, लक्षात घ्या. 1 रुपयाचं नाणं सुद्धा वर जात नाही, 1 छदाम सुद्धा वर जात नाही, सुतळीचा तोडा सुद्धा वरती घेऊन जाण्याची सोय नाही. येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही लाख रुपये कमवून ठेवा, 2 दिवसात उडवतोय नालायक असलं तर. त्याच्या मनगटात लायकी निर्माण करा कमवायची. जुन्या काळात आई वडील सांगायचे पोरांनो बापाचं नाव बुडवाल असं करू नका, आणि पोरगं घाबरायचं बापाचं नाव तर बुडणार नाही ना, मी चांगलं वागतोय का? कारण बाप सांगायचा पोराचं बापाचं नाव बुडवू नको, आज्याचं नाव बुडवू नको, तुझ्या आज्यानं हे केलंय, तुझ्या बापानं ते केलंय. आता बापालाही वेळ नाही, पोरगं डायरेक्ट बुडणाऱ्या क्रूजवरच जाऊन बसतंय. त्याला काही घेणं देणं नाही बापानं काय केलंय मी काय केलंय. म्हणून पोरांना वेळ देता येईल का? आणि आज जर तुम्ही वेळ दिला नाही तर येणाऱ्या काळात पोरं तुम्हाला वेळ देणार नाहीत, लक्षात ठेवा. आणि तुमच्या मनात असेल की आम्ही करतोय ते लेकरांसाठीच करतोय, काही नाही. त्यांना चांगला विचार द्या, त्यांना चांगला संस्कार द्या. अरे काय महावीर, शस्त्राच्या जोरावरती ज्यांनी युद्ध जिंकली त्यांना वीर म्हटलं गेलं, आणि कोणतंही शस्त्र हातात न घेता जे जिंकले त्यांना महावीर म्हटलं गेलं. हा महावीरांचा इतिहास. ज्ञानोबा तुकोबा, तुम्ही तर पुणेकर मंडळी नशिबवान आहात, तुमच्या हाकेच्या अंतरावर ज्ञानोबा आहेत, तुमच्या हाकेच्या अंतरावर तुकोबा आहेत. कधीतरी घेऊन जा आळंदीला, कधीतरी घेऊन जा. काय तुकोबार आहे? इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत इच्छित असणाऱ्या, अपेक्षित असणाऱ्या भोगाच्या त्यागाच्या वृत्तीला वैराग्य म्हणतात, हे वेदांत शास्त्र सांगतं. पण तुकोबा काय म्हणाले? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. ऋषींनी जे सांगितलं ते फक्त ऐकायला आम्ही जन्माला आलेलो नाहीत,
ते आम्ही आमच्या कृतीतून जगून दाखवू. केवढा आत्मविश्वास आहे तुकोबारायांचा. इंद्रायणीनं गाथा परत केली हा आपण चमत्कार सांगतो. मी म्हणेल इंद्रायणीनं गाथा परत केली हा चमत्कार नाहीच, तुकोबांचं तेवढं सामर्थ्य आहे. खरा चमत्कार काय माहितीये? पिढ्यान पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र तुकोबारायांनी इंद्रायणीत नेऊन बुडवून टाकली. आणि ती इतक्या सहजतेनं बुडवली, त्याचा कुठं उल्लेख नाही. जितक्या सहजतेनं श्वास घेतो ना, तितक्या सहजतेनं तुकोबारायांनी सगळी प्रॉपर्टी इंद्रायणीत बुडवली. त्याचा कुठं फ्लेक्स लावला नाही, कुठं बॅनर लावला नाही. शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जगद्गुरु तुकाराम महाराज. हे कधी सांगणार आहोत आम्ही आमच्या पोरांना? ज्ञानोबांचं पसायदान आम्ही कधी सांगणार आहोत लेकरांना? त्यांना जवळ घेतलं पाहिजे, त्यांना ज्ञानोबा तुकोबा आपण समजून सांगितले पाहिजेत. तुम्हाला सांगतो, येणाऱ्या पिढीसाठी वेळ द्या. पोरांना वाटलं पाहिजे की आपल्या बापाचं नाव आपण टिकवावं. तुम्हाला एक गंमत सांगतो. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सगळे सवंगडी आहे ना, दही दूध लोणी चोरायला जायचे. आणि मग पहा, त्यात सुद्धा एक गंमत आहे. भगवान श्रीकृष्णाला त्यातून संदेश द्यायचा होता, गवळणींनो, तुम्ही हे मथुरेला घेऊन जाताना हे फक्त बाजार सजवण्यासाठी नाही. तुमच्या लेकरांचा आहार चांगला असला पाहिजे. तुमची लेकरं कुपोषित राहता कामा नये. हे खाऊ घाला तुमच्या लेकरांना. कुपोषण निर्मूलनाच्या विरोधात, त्या कुपोषण निर्मूलनासाठी आवाज उठवणारा, कुपोषणाच्या विरोधात आवाज उठवणारा पहिला जर कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण आहे. त्यानं सांगितलं, काय हे दही दूध, हे काय फक्त बाजारात विकायला नाहीये, तुमच्या लेकरांना खाऊ घाला. आणि ज्या वेळेस ते दही दूध घ्यायला जायचे, भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी दही दूध चोरायला जायचे. एक गवळण म्हणली, सगळ्यांच्या घरी चोरी कराल, पण माझ्या घरी काय तुम्ही चोरी करू शकत नाही. कृष्ण म्हणला, ठीक आहे, संध्याकाळी बघतो. असं रात्री सगळे सवंगडी तिच्या घरी. हिनं काय केलं, वरती जे मडकं बांधलेलं होतं लोण्याचं, त्याला एक घंटी बांधलेली होती. आणि त्या घंटीची दोरी पायाला बांधलेली होती. म्हणजे कोण खायला गेलं, घंटी वाजली, उठायचं आणि पकडायचं. आता गेल्याबरोबर हे सगळे सवंगडी गाडग्याकडे उडी मारणार. कृष्ण म्हणला, थांबा, घंटी बांधली गवळणीनं, वाजली की पकडली का बदलते तुम्हाला. मग काय करायचं? कृष्णानं त्या घंटीला सांगितलं, लक्षात घे, माझ्या सगळ्या सवंगड्यांना खाऊ दे, जर का वाजली तर उद्यापासून एका मंदिरात ठेवणार नाही म्हटलं तुला. आता देवानं दम दिल्यावर काय करते घंटी? ती म्हणली, बाबा काय करायचंय ते करा, मी वाजत नसते. गप्प राहिली. सगळ्या सवंगड्यांनी लोणी फस्त केलं. कृष्ण म्हणला, अरे मला ठेवा एखादा घास. शेवटचा घास, आतापर्यंत घंटी वाजली नाही, शांत बसून राहिली. शेवटचा घास कृष्णानं उचलला, तोंडाला लावला आणि घंटी जोर जोरात वाजायला लागली. गवळण उठली, कृष्णाला पकडलं, बदड बदड बदडलं आणि म्हणली, तुला सांगितलं होतं ना. कृष्ण म्हणला, बरं ठीक आहे, आजचा दिवस जाऊ दे. जाताना घंटीला म्हणला, उद्या बघतो तुझ्याकडे सकाळी. म्हटला. घंटी म्हणली, देवा माफ करा, सगळे खात होते, मी वाजले का? अरे मग मी खायला लागल्यावर का वाजले? साक्षात देव प्रसाद घेतोय आणि मी जर वाजले नाही तर सगळ्या कुळाला बट्टा लागेल, कुळाला बट्टा लागू नये म्हणून वाजावं लागलं देवा. अरे निर्जीव घंटीला कळतं माझ्या कुळाला बट्टा लागू नये, आणि आम्हाला का कळू नये की माझ्या बापानं काय केलं, माझ्या आज्यानं काय केलं, माझ्या पंजानं काय केलं, माझ्या आईवडिलांची मान शर्मेनं खाली जाणार नाही, याची दक्षता आम्ही लेकरं का घेऊ शकत नाही? ती घ्यावी तसं जर वाटत असेल, माझी सगळ्या आयांना विनंती आहे, पोरांना वेळ द्या, त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी संवाद साधा. अचानक कॉलेजला गेलेल्या तुमच्या पोरापोरींच्या मोबाईलला पासवर्ड आलेत, लॉक आले, आतापर्यंत पासवर्ड नव्हते. कॉलेजला जायला लागल्यापासनं दादाला वाटतं झोपतानाही फोन उशाला असावा, दिदीला वाटतं बाथरूम मध्ये जातानाही हातात मोबाईल असावा. आई बापाला कळू नये आता आपल्या मुलांसोबत आपल्याला बोलण्याची वेळ आली आहे म्हणून. योग्य वेळी तुमच्या मुलांसोबत बोला, त्यांच्या भावना जाणून घेण्याचा कधीतरी प्रयत्न करा. दुर्दैवानं आम्ही त्यांच्या भावना कधी जाणून घेतल्या नाही, त्यांच्याशी कधी संवाद साधू शकलो नाही. आम्ही एका वेगळ्या धुंदीत आहोत की नाही चाललंय, पण एक वेळ येते आणि तिथे वाटतं की नाही, वेळीच आम्ही आमच्या मुला मुलींच्या संस्कारांसाठी वेळ द्यायला हवा होता. दोघं आई वडील आयुष्यभर पैसे कमवत बसले, दोनही मुलं डॉक्टर इंजिनियर झाली आणि परदेशात जाऊन सेटल झाली. आईबाप रोज फोन करायचे, तुम्ही तरी भारतात या, नाहीतर आम्हाला तरी परदेशात घेऊन जा. पोरही आली नाही ना आईबापालाही नेलं नाही. एक दिवशी आई गेली. आई गेल्यानंतर बापानं फोन केला, जिवंत होती तोपर्यंत आला नाहीत, आज तुमची आई गेली, जमलं तर या.
2 मुलांपैकी एक मुलगा आला, आईला अग्नी दिला आणि लगेच परदेशात जायला निघाला. वडिलांनी विचारलं, अर्धा दिवस थांब. पोरगा म्हटला, बाबा मला महत्वाची कामं आहेत, जावं लागेल. हे 50,000 रुपये घ्या, आईचा पेपरला फोटो द्या, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आमची नावं टाका, गावाला गोडधोड जीव घाला, पण 10 दिवस नाही थांबतायच. वडील म्हणले, 9 महिने तिनं पोटात वाढवलं. आई कधी म्हटली नाही 9 महिने पोटात होता, पोटाचं भाडं दे, टाळू भरली, तेलाचे पैसे दे. अरे आम्ही तुमच्यासाठी कमवत राहिलो, तुमच्यासाठी कधी हिशोब मांडले नाही, आणि तो हातात पैसे टिकून चालला. पोरगं म्हटलं, बाबा तुम्हाला आठवतं का, शाळेत मी पहिल्यांदा भाषण करणार होतो, तुम्हाला म्हटलं माझं भाषण ऐकायला या, तुम्ही हातात 50 रुपये टेकवले आणि सांगितलं आज वेळ नाही, मला दुकानात जावं लागेल. बाबा मी तुम्हाला म्हटलं मी पहिल्यांदा गाणं म्हणणार आहे, माझं गाणं ऐकायला या 15 ऑगस्टला, तुम्ही 100 रुपये हातात टेकवले आणि सांगितलं आज मला जावं लागेल, आज वेळ नाही. बाबा ज्या वेळेस मला वाटलं तुमच्या हातात हात घालून फिरावं, त्यावेळेस तुमचा हात मिळाला नाही. ज्यावेळेस वाटलं तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं, बाबा तुमचा खांदा मिळाला नाही. आता पैसे खूप आहेत, पण तुम्हाला देण्या इतका वेळ नाही. वडील म्हणले, राजा मी दोघांना फोन केलता, तू एकटाच आला, थोरला का आला नाही. पोरगं म्हटलं, दादाला म्हटलं होतं चल आईला शेवटचं बघून येऊ, परत आईला बघता यायचं नाही. दादा म्हटला मला महत्वाची काम आहेत, आईच्या वेळेस तू जा, बाबांच्या वेळेस मी जाईल. आईला आणि बापाला दिवसांसाठी वाटून घेणारी माणसं जन्माला येतील, आणि यासाठी आमची पिढी कारणीभूत नसेल. आहे आता ही परिस्थिती आहे, त्यासाठी तुमच्या पिढीचा गाफीलपणा कारणीभूत असेल. मी हात जोडून विनंती करेल, आमच्या पिढीसाठी तुम्ही पैसे कमवायच्या फंदात पडू नका. आम्हाला संस्कार देता येईल का, आमच्या मनगटात कमवण्याची रग निर्माण करता येईल का. सन्मार्ग, आमचे वडील सांगायचे, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. जे कमवायचंय ते चांगल्या मार्गाने कमवा. अरे पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, 4 पुरुषार्थ सांगितलेत, त्यातला अर्थ हा सुद्धा पुरुषार्थ आहे. पण कोणत्या मार्गाने आणि कशासाठी खर्च करावा, मला वाटतं याची बुद्धी असायला हवी. ते जर एकदा आली ना मग मस्त जगता येतं. मला हेवा वाटतो की महाराज साहेब आपण शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रामध्ये काम करत आहात. आज जर आम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात चांगलं काम करू शकलो नाही, आरोग्याच्या क्षेत्रात चांगलं काम करू शकलो नाही, तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये परवा आग लागली, 11 लोक गेली. काय चूक होती हो त्यांची. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात आरोग्याच्या सुविधा अतिशय तुटपुंज आहेत. आजही ग्रामीण भागातल्या पोरांना शिकायचं म्हटलं तर शिक्षणाच्या सुविधा नाहीत, शिक्षणासाठी पैसे नाहीत. ही परिस्थिती बदलवण्यासाठी ज्यांच्याकडे आहे त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. मगाशी कुणीतरी टिफिनचा विषय काढला की पोरांच्या डब्याला काय. आम्ही ज्यावेळेस पुण्यात शिकायला आलो नगरवरून, सकाळी 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला आमचा जेवणाचा डबा यायचा, एसटीनी डबे यायचे. आज एसटीवाल्यांची परिस्थिती काय तुम्ही बघा. एसटीनी डबा यायचा आणि आम्हाला जर उशीर झाला नाही यायला, ड्रायव्हर कंडक्टर वाट बघत असायचे, पोरं अजून कशी आली नाहीत. त्याला वाटायचं गाडी जर गेली तर पोरं दिवसभर उपाशी राहतील. सकाळी 9:30 वाजता जर नगरहून पुण्याच्या शिवाजीनगरच्या स्टँडला डबा येत होता, तर आमच्या आईनं कितीच्या गाडीनं डबा दिला असेल हो? 6च्या गाडीनं डबा दिला असेल. 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता तर आई किती वाजता उठली असेल हो? 4 वाजता उठली असेल, स्वतःच्या हातानं पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल, आईच्या हाताचा स्पर्श त्या पिठाला झालेला असेल. 2 वर्षात मी चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही. माझी आई माझ्यासाठी सकाळी उठते, डबा करते, पाठवते. ती भावना होती, चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून द्यावीशी वाटली नाही. आज तुम्ही पोरांचे डबे चेक करा, मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात. आणि अजून जर पैसे आले ना, बायका 100ची नोट टाकून देणार डब्यात, तिकडच जाण काय खायचंय ते खा. इथपर्यंत येऊ देऊ नका. मुलांसोबत बोलणं ठेवा, त्यांच्या आहाराची काळजी घ्या, त्यांच्या संस्कारांची काळजी घ्या, त्यांना स्पर्श द्या. लेकरांसोबत स्पर्श सुद्धा उरला नाही. लिपस्टिक पुसेल म्हणून बायका पोरांना फ्लाइंग किस द्यायला लागल्या, चलो बाबा टेक केअर. अरे ठराविक वयापर्यंत त्या मुलांना आपल्या स्पर्शाची गरज असते. तो स्पर्श आम्ही आमच्या मुलांना देतो का? मला वाटतं याचा विचार करा. खरं तर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढ्या सगळ्या विभूती व्यासपीठावरती असताना माझ्यासारख्यानं फार बोलणं उचित नाहीये, पण तरी सुद्धा काही गोष्टींना मला स्पर्श करायचा आहे. त्या विषयांना छेडून मी माझे विचार थांबवेल. मला आवर्जून आपल्याला सांगायचंय की
धर्म आणि अध्यात्म या गोष्टी तुम्ही कोणत्याही पातळीवरती नाकारू शकणार नाहीत, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या. शाश्वत विकासासाठी अब्दुल कलाम साहेबांनी जी कनेक्टिव्हिटी सांगितली ना, ग्रामीण भाग आणि शहरी भाग, त्या 4 कनेक्टिव्हिटी सांगितल्या. एक फिजिकल कनेक्टिव्हिटी, एक डिजिटल कनेक्टिव्हिटी, एक नॉलेजची कनेक्टिव्हिटी, आणि शेवटचा विषय अब्दुल कलाम साहेब ज्यांनी विज्ञान तंत्रज्ञानावरती काम केलं ते सुद्धा सांगतात शाश्वत विकासासाठी स्पिरिच्युअल कनेक्टिव्हिटी, आध्यात्मिक कनेक्टिव्हिटी खूप गरजेची आहे. 5-5 हजार वर्ष धर्म टिकले, वेड्यासारखे टिकले का? हा, स्थित्यंतर झाली, क्रांती झाली, उत्क्रांती झाली, काही तत्व बदलली. धर्म काय आकाशातून पडले का हो? धर्म म्हणजे तुमच्या माझ्या चालण्या बोलण्याची वागण्याची रीत म्हणजे धर्म, तुमच्या माझ्या आचरणाची पद्धत म्हणजे धर्म. हा वेगळं काही नाहीये. स्थित्यंतर झाली, ज्या गोष्टी समाजाच्या हिताच्या नाहीत, निसर्गाच्या हिताच्या नाहीत, त्या बदलल्या. आपल्याला धर्मानं काय सांगितलं? सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, सम्यक विचार, सम्यक दर्शन. सम्यक हा शब्द खूप महत्वाचा आहे. जे आहे ते विवेकाला धरून असलं पाहिजे, हे धर्म सांगतो. ज्ञान सुद्धा विवेकाला जर धरून नसेल तर त्याची वाईट कृती आपल्याला समाजात पाहायला मिळते. म्हणून ज्ञान सुद्धा सम्यक असलं पाहिजे. दर्शन, तुमची दृष्टी सुद्धा सम्यक असली पाहिजे. धर्मानं सिद्धांत सांगितला अपरिग्रह. काय? जगातला कोणता प्राणी आहे ज्यानं पुढच्या 10 पिढ्यांसाठी साठवून ठेवलंय? डाएट तुम्हाला मला करावा लागतो, अपरिग्रह आहे. आपल्याकडे ते अति झालंय, साठलंय. म्हणून माणसाकडे जी बुद्धी आहे, जी दृष्टी आहे ना, ती दृष्टी, ती बुद्धी आपण समजून घेतली पाहिजे. मला वाटतं त्याच्यासाठी म्हणून काम करावं. आणि निसर्ग इतकं समतोल शिकवणारं दुसरं काही नाही आहे. मला सांगा, या जगामध्ये जी गुरुत्व शक्ती आहे, गुरुत्वाकर्षणाची शक्ती, ती प्रमाणात आहे, ती समतोल सांगणारी आहे. ती गुरुत्वाकर्षण शक्ती थोडी जरी वाढली तर काय होईल, किंवा ती थोडी जरी कमी झाली तर काय होईल? हे ब्रह्मांड टिकू शकेल? त्या ठराविक प्रमाणामध्ये गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे म्हणून ब्रह्मांड आहे. हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण थोडं जरी वाढलं तर काय होईल? समुद्राची पातळी उंचावते, हवेतली उष्णता वाढ, ती प्रमाणात आहे म्हणून सगळं ठीक आहे. निसर्ग तुम्हाला प्रमाणात राहण्याचा सल्ला देतो. आणि आज नाही, शतकोनशतक निसर्गानं सांगितलंय माणसाला अवकातीत राहा. आता तर इथपर्यंत आणून सोडलंय माणसाला की न दिसणारा विषाणू सुद्धा जग थांबवू शकतो. किती किंमत दाखवून द्यावी माणसाला या निसर्गानं. चीनमध्ये मिंग राजवट होती, हिवतापाची साथ आली, मिंग राजवट उद्ध्वस्त झाली. आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला, जनावरांवरती आधारित असणारे सगळे उद्योग व्यवसाय धुळीला मिळाले. नेपोलियन युरोपवरती चालून गेला, युद्धाच्या जोरावरती युरोप जिंकलं, पण तिथे साथीचे रोग आले. तुटपुंज सैन्य घेऊन नेपोलियनला परत मायदेशात परतावं लागलं. शस्त्रांच्या जोरावरती जग जिंकता येणार नाही, हात उगारून जग जिंकता येणार नाही, हात जोडून जग जिंकता येईल. हात जोडून लोकांची मनं जिंकता येतील, निसर्गाला समजून घेऊन जग जिंकता येईल. मला वाटतं हा निसर्गाचा जो संदेश आहे ना, तो आपण समजावून सांगितला पाहिजे. म्हणून निसर्गाची काळजी घ्या. हवा, पाणी, स्वच्छता, आरोग्य. लाख रुपये पण आरोग्य नाही, काय उपयोग आहे का त्याचा? 10 साखर कारखान्याचे शेअर्स आहेत आणि डॉक्टरनं सांगितलंय चमचाभर पण खाऊ नको. 10 दिवाण बनवून घेतले झोपायला, डॉक्टरनं सांगितलंय मनक्यात गॅप आहे, चटेवर झोपत जा. आणि आज जर तुम्ही आरोग्याकडे लक्ष दिलं नाही ना, तर उद्या 40 गोळ्या रोज खाव्या लागतील. या वयामध्ये तासन तास आपण बसू शकतो का असं मांडी घालून? आता आपण बसलोय तर 10 वेळा चुळबुळ करतो, इकडं हाल तिकडं हाल. ही कशाची ताकद आहे? ही साधना, कृपा, आयुष्यभर असलेला संयम, या सगळ्याच्या जोरावर हे साध्य करता येतं. हे असं साध्य करता येत नाही. आणि आज जर आपण या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही, 40 गोळ्या खाव्या लागतील. आणि कोणत्या कधी खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही. चिप येतील मार्केटमध्ये छोट्या छोट्या, ते 5वीला सटवाई पुसता ना, तशी चिप पुजायची, त्याच्यात 40 गोळ्या ढकलून द्यायच्या, मनगटात चिप ढकलून द्यायची. आईनं कामाला जाता जाता एंट्री करायची, सकाळी 2 ह्या, दुपारी 2 त्या. बापानं जाता जाता एंटर मारायचं. एंटर मारलं का एक एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत. इतकं विज्ञान तंत्रज्ञान पुढे गेलं. आणि चिप लय महाग नसतील, घाबरू नका. महिला बाल कल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत आणि एपीएल कुटुंबांना सवलतीच्या दरात दिल्या जाते. आणि चायना प्रोडक्शन करायला लागलं का कोणत्या पण पानाच्या टपरीवर 1-1 रुपयाला मिळून जाईल. इथपर्यंत आपल्याला आपल्या आरोग्याला घेऊन जायचंय का? निश्चित नाही.